आणि यानंतर थेट धाराशिवमध्ये जाऊया। धाराशिवच्या इटकूरमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे स्वतः संवाद साधत आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आज उद्धव ठाकरे दौरा करतायत। अनेक सत्ताधारी हे सुद्धा नुकसानाची पाहणी करतायत आणि दुसरीकडे विरोधी पक्षामधील उद्धव ठाकरे सुद्धा दौऱ्यासाठी आज रवाना झालेले असून सध्या धाराशिवमध्ये ते पोहोचलेत। धाराशिवसह बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत। या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घ्यात। ओंकार, इटकूरमध्ये सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेत। शेतकऱ्यांनी काय नेमकी मागणी त्यांच्या समोर मांडली आहे? ऋतुजा, उद्धव ठाकरे जे आहेत ते आता सध्या धाराशिव जिल्ह्यातील इटकूर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ते आताच पोहोचलेले असून उद्धव ठाकरे जे आहेत ते आता सध्या धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा शेतकऱ्यांकडून घेताना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांशी ते सध्या संवाद साधायचा असून शेतकऱ्यांकडून नेमकं कुठल्या बाजूला नुकसान झालं, कुठल्या पिकाचं जास्त नुकसान झालं, त्याच्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे। या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि या खरडून गेलेल्या जमिनीबाबत शेतकरी जे आहेत ते आता कुठेतरी उद्धव ठाकरेंकडे आपली कैफियत मांडताना पाहायला मिळत आहेत। एक जर पाहिलं तर वारंवार गेलेला आहे पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी शंकेचं वातावरण आहे की जेव्हा जमिनी खरडून जातात तेव्हा कुठलंही धोरण जे आहे ते सरकारकडे याच्याबाबत मदतीचं नाहीये। मात्र हे मदत कशी करता येईल नेमकं या संदर्भातील शंकेचं वातावरण आहे जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यावरून शेतकऱ्यांनी आपली कैफियत जी आहे ती आता उद्धव ठाकरेंकडे मांडलेली आहे। याचबरोबर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान संपूर्ण झालेलं आहे आणि ही देखील कैफियत कुठतरी आता शेतकरी मानताना पाहायला मिळतात। तरी नाही ते अभूतपूर्व अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यात हा संपूर्ण पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती। याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबाबतची जी आपली व्यथा आहे ती शेतकरी सध्या उद्धव ठाकरेंकडे मांडताना पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे देखील शांतपणे ही सर्व परिस्थिती जी आहे ती कुठतरी समजून घेत असून शेतकऱ्यांना कुठतरी धीर देण्याचे काम जे आहे ते सध्या उद्धव ठाकरेंकडून केलं जात आहे। ऋतुजा, ओंकार, इटकूरमध्ये दाखल होण्यापूर्वी धाराशिवमध्ये कुठल्या गावामध्ये त्यांनी दौरा केला आणि इटकूरमधून पुढे त्यांचा दौरा नेमका कसा असेल? ऋतुजा, जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। यापूर्वी जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतीचा त्यांनी दौरा केलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि आता सध्या ते इटकूर इथं धाराशिव जिल्ह्यातलं पहिलंच ठिकाण आहे ज्या ठिकाणी नुकसानीचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत। इथून पुढे जर पाहिलं तर वाशी तालुक्यातील पारा या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच नुकसानीचा आढावा उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत। यापुढील ठिकाण जे असणार आहे त्याच ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे जे आहे ते नुकसानीचा आढावा घेत आहेत। त्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत त्या ठिकाणी दाखल होत आहेत। आपल्या व्यथा त्यांच्याकडे प्रत्येकाला कुठेतरी मांडायची इच्छा आहे आणि एवढंच नाही तर रस्त्यावरती उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी असेल किंवा त्यांना आपली व्यथा मांडण्यासाठी शेतकरी जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आपली व्यथा जी आहे ती या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतात। ऋतुजा, हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।